नियमबाह्य फॉर्म भरून ज्यांनी मी आपल्याला त्या संदर्भामध्ये सुद्धा माहिती दिली की आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये अशा पद्धतीनं आढळल्यास त्यांना त्या संदर्भातली माहिती देऊन आत्ता जसं 4-4.5 बहिणी पुढे आलेल्या आहेत आणि त्या स्वतःहून शासनाला ते रिटर्न करत आहेत, तशाच पद्धतीनं ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं घेतलेले आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीनं जमा केला जाईल। यापूर्वी आम्ही अनेक वेळा खंडन केलेलं आहे की आमचे जे 1500 रुपये आम्ही लाडक्या बहिणींना द्यायचं ठरवलं त्यावेळेस जो जी आर काढलेला आहे त्या जी आरमध्ये ज्या अटी होत्या त्याचीच फक्त अंमलबजावणी केली जाईल, परंतु जे ह्यातून अपात्र ठरतील त्याचे पैसे काही परत मागितले जाणार नाही। आता स्वतःहून महिला म्हणतात किंवा हे आम्हाला आम्ही ह्यात बसत नाही, हे घ्या पैसे। पण अनेक महिला अशा आहेत की त्या पैसे देणार नाही आहेत किंवा तशी शक्यता वाटत नाही, तर हे पैसे त्याच्यात घेणारच नाही आपण। जे अपात्र ठरल्या त्या महिलांच्याकडनं वसुली केली जाणार नाही।